आश्रमात येत असताना, समस्या मार्गदर्शनाला येत असताना महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधीच येत नाही, हे लक्षात घ्या. नाणीतला असताना पालखी कधीही चुकवणार नाही. आपण ह्याच्यातून शिकलं पाहिजे की जोपर्यंत आपल्या साधना आहेत तोपर्यंतच आपण जमिनीवर आहोत. एकदा साधना चुकल्या, एकदा साधना सुटल्या की जमिनीवरून पाय उचलले गेले, आपण आपटणार म्हणजे आपटणारच. म्हणून जीवनाचा मार्ग व्यवस्थित चालायला पाहिजे असेल तर गुरुनी दिलेलं जे नामस्मरण आहे ते कधीही सोडायचं नाही. मी थोडं विषयांतर केलं, परंतु हेच महत्त्वाचं आहे, हाच गाभा महत्त्वाचा आहे. तुम्ही फार मोठे चक्रवर्ती सम्राट व्हाल, पण चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी गुरु कृपेची आवश्यकता आहे. आणि गुरुकृपा त्याच वेळी होते की ज्यावेळी गुरुने दिलेलं नाम आहे त्याला चिकटून बसू, बिलगून बसू, त्यांनी सांगितलेल्या ज्या साधना आहे त्या करू, त्याच वेळी गुरूंची कृपा होणार. अन्यथा किती आपण मोठे प्रबोधनकार झालो, फार मोठं आपण श्रीमंत झालो, अख्खी दुनिया जरी आपल्या मालकीची असली तरी गुरुंना विकत घेता येणार नाही. एवढंच आपण सर्वांनी लक्षात ठेवूया. श्री गुरु.